नसरापूर अत्याचार प्रकरणी पीडित चिमुकलीचे कुटुंबीय आता आक्रमक झालेत आणि या घटनेच्या निषेधार्थ आज संध्याकाळी पुण्यामध्ये मूक मोर्चा काढण्यात येणार आहे। सगळ्या पालकांना या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलंय। बालगंधर्व रंगमंदिर ते सावरकर भवनापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे। नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी या मोर्चातून केली जाणार आहे। संध्याकाळी 5 वाजता बालगंधर्व चौक ते स्वातंत्र्यवीर स्मारक पुतळा इथे एक मूक मोर्चा, शांतता मोर्चा याचं नियोजन आपल्या विविध संघटनांनी केलेलं आहे। तर सर्व आई वडिलांना मी हात जोडून विनंती करतो की जास्तीत जास्त संख्येने या मूक मोर्चासाठी उपस्थित राहून जास्तीत जास्त निषेध नोंदवावा, यासाठी सगळ्यांनी एकत्र यायचं आहे। अशा नराधमांना कठोरात कठोर कारवाई व्हावी। निलेश, खरं तर हा मूक मोर्चा असणार आहे। कदाचित मोठी गर्दी होईल पालकांची, कारण हे अत्याचार प्रकरण ज्या पद्धतीने समोर आलं, सगळ्या स्तरातून निषेध व्यक्त झाला। मात्र पुणे पोलिसांसमोर आता सुरक्षा व्यवस्था सांभाळण्याचं मोठं आव्हान या मूक मोर्चाच्या दरम्यान सुद्धा असणार आहे। नक्कीच मनश्री, खरं तर नसरापूरची जी दुर्घटना बघितली तर त्याला आज 10 दिवस या ठिकाणी पूर्ण होत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर या पुण्यामध्ये कॅन्डल मार्च आणि मूक मोर्चाचं आयोजन जे आहे ते विविध संघटनेने केलेलं आहे। महत्त्वाचं म्हणजे या कॅन्डल मार्चमध्ये जे चिमुकली आहे तिचे आई वडील स्वतः सहभागी होणार आहे। तसा व्हिडिओसुद्धा जो आहे तो चिमुकलीच्या वडिलांनी सोशल मीडियावर प्रसारित केलेला आहे। अनेक पुणेकरांना आव्हान केलेले की ज्यांचे आई वडील आहेत त्यांनी या मोर्चामध्ये सहभागी होऊन जी घटना घडलेली आहे त्याचा निषेध करत जो आरोपी आहे त्याला कठोरात कठोर फाशीची शिक्षा व्हावी ही मागणी करण्यासाठी आज पुण्यामध्ये कॅन्डल मार्च काढण्यात येणार आहे। खरं तर हा कॅन्डल मार्च जो आहे तो बालगंधर्व रंगपासून ते सावरकर भवनपर्यंत हा कॅन्डल मार्च आहे तो काढण्यात आलेला आहे। अंतर जरी छोटा असलं तरी हजारोच्या संख्येने या ठिकाणी अनेक पुणेकर जे असतील किंवा आई वडील जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे। संध्याकाळी 5 वाजता या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, त्यामुळं वाहतूक व्यवस्थेतमध्येही थोडासा बदल करण्यात आलेला आहे। मात्र ही अशा घटना सातत्याने पुणे परिसरात घडत आहे, त्यामुळं आई बाप जे आहेत त्यांनी आता सतर्क राहायला पाहिजे। हा उद्देश या मोर्चातून त्यांना द्यायचा आहे आणि त्यासाठी या मोर्चामध्ये अनेक आई वडिलांनी या सहभागी व्हावे असे आव्हान जे आहे ते स्वतः पीडितेच्या वडिलांनी या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। त्यामुळं आज संध्याकाळी पुण्यामध्ये हजारोच्या संख्येने अनेक पुणेकर जे आहेत ते या नसरापूरच्या त्याच्यामुळे हा मूक मोर्चा आता पुण्यामध्ये कशा पद्धतीने निघतोय हे बघणं महत्त्वाचं आहे, कारण सर्व स्तरातून या घटनेचा निषेध व्यक्त केला जातोय, संताप व्यक्त केला जातोय। धन्यवाद या माहितीबद्दल।